नमस्कार, मी दिलीप सोडणे आणि आज आपण एका नवीन विषयाच्या वरती बोलण्यासाठी आपण इथं आलोय आणि हे ठिकाण आहे शिरोळ तालुक्यातील दानवड या ठिकाणी आणि पुरातन राधाकृष्ण मंदिर आपल्याला जे दिसते या मंदिराच्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ही सुरेख अशी संगमरवर अशी राधाकृष्णाची ही मूर्ती मनमोहक अशी आहे. या मंदिराचा परिसर जो पाहिला तो निसर्गरम्य असा आहे. चिंचेच्या बनामध्ये असलेलं हे मंदिर आणि या ठिकाणी एक नंदी आपल्याला पुरातन दिसतोय आणि महादेवाची पिंड सुद्धा दिसते. या ठिकाणी हनुमानाची सुद्धा मूर्ती आपल्याला दिसते आणि या ठिकाणी एक पादुका सुद्धा पुरातन काळातल्या आहेत आणि या ठिकाणी जुने जे रूम्स होते ते आता अवशेष आपल्याला दिसून येतात. राधाकृष्ण मंदिराच्या समोरच्या बाजूला जी दगडी फरसबंद होती आणि याच्या समोर हे शेत पसरलेलं होतं आणि या शेताच्या खोदकाम करत असताना येथील काही युवकांना याची शंका वाटली की पुढं काहीतरी हे असावं म्हणून ते खोदकाम करत करत गेले आणि ह्यातली माती काढल्यानंतर हे दगडी फरसबंद जे आहे हा असा सुंदर असा घाट आता आपणाला दिसून आला, सापडून आला आणि आता यामध्ये सर्वांचं लक्ष इकडे गेलेलं आहे. आपल्या समोर दिसते ते अशी कृष्णाबाई दिसते समोर संत वाहणारी आणि त्याच्या पलीकडे जो आहे तो कर्नाटकातील चंदूर हे गाव या ठिकाणी आपलं आणि या ठिकाणी या युवकांच्या आणि ग्रामस्थांच्या मेहनतीमुळं हा जो जुना पुरातन असा हा घाट जो होता तो आता आपल्या दृष्टीपथास पडतोय, नजरेस पडतोय की इतक्या एक दोन पुरुष उंचीच्या इतकं खाली उतरल्यानंतर खोदकाम केल्यानंतर हा पुरातन ठेवा या ठिकाणी सापडलेला आहे आणि याचं जतन करणं आणि संवर्धन करणं ही आता काळाची गरज बनली.